जय हरी शेतकरी भावांनो, सध्या चालू आहे पंढरपूरची वारी आणि राज्य सरकार करतंय शेतकऱ्यांना द्यायची कर्जमाफीची तयारी। आता या कर्जमाफीबाबत एक सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे। आता शेतकरी तर वाट पाहलेतच, पण आपण बऱ्याच वेळा म्हणजे जवळपास घोषणा झाल्यापासून काही गोष्टीबाबत बोलत असतो, त्या बऱ्याच लोकांना पटत नाहीत। पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे, शेतकरी कर्जमाफीची वाट पाहलेत आणि तसं पाहिलं तर राज्य सरकारनं निवडणुकीच्या अगोदरच सांगितलं होतं, आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार। मात्र तेव्हा काही केला नाही। दीड पावणे 2 वर्ष झाल्याच्या नंतर त्यानं या कर्जमाफीची घोषणा केली आणि 30 जूनपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्याच्या खात्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं। आणि त्यामध्ये 2 लाख रुपयाची कर्जमाफी, नियमित कर्जदारांना 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ म्हणून घोषणा करण्यात आली। आता 30 जून निघून गेली, त्यानंतर कृषी मंत्र्यांनी सांगितलं की 5 जुलैच्या नंतर याद्या लागतील आणि कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल। आता जो काही शासन निर्णय झाला होता, त्या शासन निर्णयामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना यामधून वगळल्या जाणार होतं। मात्र यामध्ये आता इन्कम टॅक्स विभागाचा जो कार्यक्रम आहे तो आहे केंद्र सरकारकडे, त्यांच्याकडून तो येणार आहे आणि तो आल्याच्या नंतर मग कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल। मात्र यामध्ये थोडीशी एक आनंदाची बातमी अशी आहे की काही शेतकरी हे इन्कम टॅक्स भरतात, त्यांच्या संदर्भात सध्या राज्य सरकार विचार करेल की इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा का नाही। आता समजा एखाद्या वेळेस समजा कर्जमाफीमध्ये त्यांना लाभ देण्याचा विचार झाला तर त्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो, आणि जर शासन निर्णयाप्रमाणेच न देण्याचा झाला तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही। आणि या याद्या येईपर्यंत म्हणजे 5-6 दिवस लागणार आहेत। म्हणजे पुढील आठवड्यात या बातमीवरून असं वाटतंय की हा कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल, अशी ही महत्त्वाची माहिती होती। आता तुम्हाला माहिती कशी वाटली आणि तुम्हाला राज्य सरकारच्या या चालढकलीबद्दल काय वाटत आहे, जरा छानशा कमेंट तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये करा। आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय जवान जय किसान।